नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आरोग्यासाठी कामाला येतील अशा 80 गोष्टी. काही वाचण्यापूर्वी जिरे खाल्ल्याने काय वाचले हे लक्षात राहण्यास मदत होते. रोज एक सफरचंद खाल्ल्याने व्यक्ती आजारांपासून सुरक्षित राहतो. जर तुम्हाला कमी ऐकू येत असेल, तर बोटाला खोबरेल तेल लावून कानाला चोळा, तुम्हाला ऐकू येईल. पोट साफ करण्यासाठी काळी द्राक्ष खूप फायदेशीर आहेत. उन्हाळ्यात पुदिना पाण्यात टाकून प्या, यामुळे तुमचे पोट चांगले राहते. झोपेतून उठल्यानंतरही तुम्हाला झोप येऊ लागली, तुमचे डोळे बंद होऊ लागले, तर समजून घ्या तुमचा मेंदू कमजोर होत आहे. झोपण्यापूर्वी कैरीचे लोणचे खाल्ल्याने पुरुषांची शक्ती वाढते. थंड पाणी पिल्याने हृदयाच्या नसा कमकुवत होतात आणि त्यामुळे हृदय दुखू शकते. पोटावर झोपल्याने पाठदुखीचा त्रास होतो, कारण अशा प्रकारे झोपल्याने पाठीचा कणा सामान्य स्थितीत राहत नाही. नाशपती खाल्ल्याने तुमच्यात ताकद येऊ लागते आणि कमजोरी दूर होते. कोमट पाण्यात मध मिसळून पिल्याने किडनीचे आजार होत नाही. आठवड्यातून एकदा नारळ पाणी प्या, यामुळे शरीर गार राहते. उकडलेले हरभरे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती कधीही कमकुवत होणार नाही. जास्त चहा पिल्याने गॅसची समस्या होऊ शकते. हिरवी शिमला मिरची लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. हाताने कपडे धुतल्याने डिप्रेशन कमी होते. जे लोक संध्याकाळी तळलेले पदार्थ खातात ते लोक लवकर आजारी पडतात. जेवल्यानंतर लगेच झोपी गेल्याने बहिरेपणा येतो. कांद्याचे काही तुकडे करून खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवल्याने सर्दी होत नाही. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल, तर पोहे खाल्ल्याने लोहाची कमतरता दूर होते. गरम अन्न खाल्ल्याने हृदयविकार होतो. जर तुम्हाला घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी 2-3 तुळशीची पाने पाण्यात उकळवून गुळण्या करा, घसादुखीपासून काही वेळात आराम मिळेल. कधीही टेकून अन्न खाऊ नका, त्याने श्वसनाचे आजार होण्याचा धोका असतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी 3 ते 5 काजू खाल्ल्याने आणि वरून थोडे मध चाटल्याने स्मरणशक्ती वाढते आणि मानसिक दुर्बलता दूर होते. ज्या छिद्रातून किडे बाहेर येणे थांबत नाही, त्या छिद्रामध्ये खजुराच्या बिया टाका, किडे बाहेर येणे थांबतील. रात्री दुधात अर्धा चमचा हळद मिसळून पिल्याने माणूस लवकर म्हातारा होत नाही. हळदीच्या सेवनाने चेहरा नेहमी तरुण दिसतो. घसा दुखत असेल तर आवाज अजिबात येत नसेल तर कच्चा पेरू शिजवून खा, घसा बरा होतो. पुदिना, आले आणि डाळिंबाचे दाणे एकत्र बारीक करून त्याची चटणी बनवून दुपारच्या जेवणात वापरा. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे आजार होणार नाही. जास्त थुंकल्याने शरीरात पाण्याची कमतरता होते आणि मेंदू कमजोर होऊ शकतो. डोक्यात खूप कोंडा होत असेल तर मुलतानी माती दह्यात मिसळून डोक्याला लावून डोके धुवा. डोक्याचा कोरडेपणा पूर्णपणे नाहीसा होतो. सुक्या कोथिंबिरीच्या 3 ते 4 बिया चघळल्याने उलट्या येणे बंद होते. 1 कप पाण्यात 2 चमचे मध मिसळून सकाळ संध्याकाळ पिल्याने जुनाट सर्दी पूर्णपणे बरी होते. जर तुमचे वजन वाढत नसेल तर अक्रोड, केळी आणि सफरचंदाचा शेक घ्या, वजन वाढू लागेल. कच्चा कांदा जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि नसांचे ब्लॉकेज उघडू लागतात. रात्रीच्या प्रकाशासाठी नेहमी पांढरा बल्ब वापरा. इतर रंगाचे बल्ब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात. बीटरूटचा रस पिल्याने तुमचा रंग कधीच काळा होणार नाही. संध्याकाळी खजूर खाल्ल्याने हाडे कधीही कमकुवत होत नाही. साखरेच्या रुग्णांसाठी कच्ची कोबी खाणे खूप फायदेशीर आहे. झोपण्यापूर्वी पिकलेले पेरू खाल्ले तर डिप्रेशन कमी होते. जे लोक आपली नखे चावतात त्यांचा मेंदू कमजोर होतो आणि मेंदू काम करणे बंद करतो. चेहरा स्वच्छ ठेवायचा असेल तर भात खाण्यापूर्वी 2 ग्लास पाणी प्या. खारीक खाल्ल्याने पाठदुखीची समस्या दूर होते. जे लोक उन्हाळ्यात दुधी भोपळ्याचे अधिक सेवन करतात त्यांना शांत झोप लागते आणि रक्ताची कमतरता होत नाही. जर तुम्ही दिवसभर काम करत असाल तर सकाळी बकरीचे दूध प्या, त्यामुळे थकवा येणार नाही. स्ट्रॉबेरीचा रस पिल्याने रक्त स्वच्छ राहते. जर तुमच्या घशात इन्फेक्शन होत असल्यास कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ मिसळून गुळण्या केल्याने खूप आराम मिळतो. रोज आवळ्याचा रायता खाल्ल्याने तुम्हाला कधीच व्हिटॅमिन सी ची गरज भासणार नाही. अंगावर पुरळ आल्यास कारल्याचा रस लावा, पुरळ ही पूर्णपणे निघून जाईल. रोज पीच खाल्ल्याने पोटाची चरबी काही दिवसातच कमी होईल. तारुण्यात जेवढा आलूबुखार खाल तितकीच म्हातारपणात शक्ती वाढेल. पाण्यात तुरटे मिसळून आंघोळ केल्याने शरीरातील घामाचा वास निघून जातो. तेलकट पदार्थाच्या वापरामुळे घशाचं इन्फेक्शन होतं. थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्तप्रवाह जलद होतो. पायाचे दुखणे दूर होत नसेल तर म्हशीच्या दुधात खजूर मिसळून पिल्याने पायाचे दुखणे दूर होते.
पोटात सूज येण्याची समस्या असेल तर शिळ्या तोंडी डाळिंब खा, ही समस्या दूर होईल. शिळ्या तोंडी दही खाल्ल्याने रक्त तयार होते. रोज कडुलिंबाने दात घासल्याने दातांमध्ये किडे होत नाहीत. मेंढीचे दूध केसांना लावल्याने केस मजबूत आणि दाट होतात. गाईचे दूध पिल्याने स्मरणशक्ती ही तीक्ष्ण होते. आलूबुखार ही रक्ताची कमतरता कधीही होऊ देत नाही. लिंबाच्या सालीच्या पावडरमध्ये मीठ मिसळून घासल्याने दात पिवळे पडण्यापासून आराम मिळतो आणि प्लेक निघून जातो आणि दात देखील मोत्यासारखे पांढरे चमकतात. रोज एका जागी बराच वेळ बसतो त्याचा मेंदू नेहमीच हा कमजोर होत जातो. चक्कर येणे थांबत नसेल तर काळ्या मिठाचे पाणी प्या, चक्कर येणे बंद होईल. जो झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबाचा अर्क लावतो त्याचा चेहरा नेहमी तरुण दिसतो. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर त्यांना स्पर्श करू नका, अन्यथा तुमचा चेहरा खराब होईल. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा न धुणे आणि पुरेशी झोप न घेणे या सर्व सवयी चेहरा खराब करतात. सकाळी 2 भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि केस मजबूत होतात. गॅसची तक्रार असल्यास वेगाने चालण्याने गॅस कमी होतो. बकऱ्याची चरबी खाल्ल्याने म्हातारपण दिसणार नाही. खजुराच्या सुक्या बिया खाल्ल्याने मेंदूला प्रचंड शक्ती मिळते. लिंबू पाणी रोज पिल्याने शरीरात चरबी ही रोज कमी होते. द्राक्षे खा, किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो. काकडी सालासह खाल्ल्याने त्वचा मुलायम आणि नरम होते. केसांना दूध लावल्याने केसांची मुळे, त्वचा आणि डोक्याला देखील ताकद मिळते. जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून त्यात हळद मिसळून जखमेवर लावा. लसणाचा चहा पिल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. जमिनीवर झोपल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो. पायात मोड आली असेल तर ती जागा बर्फाने चोळल्याने आराम मिळेल. मिठाने मसाज केल्याने शरीराचे आजार बरे होतात. श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हिरवी मिरची खाल्ल्याने यात आराम मिळेल. केसांना कच्चे खोबरेल तेल लावल्याने केस मजबूत होतात. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन आरोग्य टिप्स ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.